मी साहिला नायकोडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी कराड। मागील 4 ते 5 दिवसापासून कराड तहसील कार्यालयाकडून कराड तालुक्यातील सर्व हॉटेल्स, गॅस एजन्सीज मध्ये तपासण्या केल्या जात आहेत। हॉटेल्समध्ये विशेषतः जी मोठे हॉटेल्स आहेत त्यामध्ये चुली गॅसचा अवैधरित्या वापर होत नाहीये, घरगुती गॅस वापरला जात नाहीये। सदर ठिकाणी बऱ्याच अंशी म्हणण्यापेक्षा सर्वच ठिकाणी चुलीचा वापर करून स्वयंपाक केला जात आहे। काल मी व माझ्या टीमने माननीय सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भरत कुमार तुंबडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ठिकाणी छापे मारले। सदर ठिकाणी आम्हाला दोन एक चायनीजचा गाडा आणि एक वडापावचा गाडा, या ठिकाणी 2-2 सिलेंडर असे 4 घरगुती वापराचे सिलेंडर व एक मुंडे, या ठिकाणी मुंडे या गावामध्ये पॉज पॉइंट ऑफ सेल म्हणजे जो उपवितरक आहे त्या ठिकाणी 13 सिलेंडर आम्हाला सापडलेले आहेत। सदर दोषी व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। हा, शासनाकडून त्या बाबतीत GR पब्लिश झालेला आहे। आज माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर ऑफिसला घाऊक केरोसिन व्यापाऱ्यांची बैठकी आयोजित करण्यात आलेली आहे। त्यानुसार वरून शासन निर्देश जसे येतील त्यानुसार कराड पुरवठा विभाग सज्ज आहे। नागरिकांना केरोसिन जर उपलब्ध करावायचा असेल तर आम्ही सर्वस्वी प्रयत्न करून नागरिकांना केरोसिन उपलब्ध करून देऊ। नागरिकांना कसे आवाहन कराल की गॅस संदर्भात काय आवाहन कराल? नागरिकांनी घाबरून जाण्याची काही गरज नाहीये। कराड तालुक्यामध्ये कुठेही घरगुती गॅसचा तुटवडा नाहीये, त्यामुळे नागरिकांनी पॅनिक न होता गॅसचा काटकसरीने वापर करावा व आवश्यक असल्यासच बुकिंग करावे व गॅस उपलब्ध करून द्यावा।